नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में शुरुआत करेंगे धुले से, जहां जिला व्यापारी महासंघ और भारतीय जनता पार्टी व्यापारी मोर्चा ने खासदार संजय राउत द्वारा व्यापारियों के बारे में किए गए बयानों के खिलाफ सार्वजनिक विरोध करने के लिए जिला कलेक्टर नितिन गावंडे को आवेदन दिया है। आप भी देखिए पूरी रिपोर्ट। धुले जिला व्यापारी महासंघ और भारतीय जनता पार्टी व्यापारी मोर्चा ने व्यापारियों के बारे में खासदार संजय राउत में किए गए बयान के खिलाफ सार्वजनिक रूप से विरोध करने के लिए निर्देशन कर आवेदन जिला कलेक्टर नितिन गावंडे को दिया है। इस अवसर पर उपस्थित भारतीय जनता पार्टी व्यापारी के अध्यक्ष मौजूद थे। अघाड़ी हर्ष कुमार रेलन, व्यापारी महासंघ के अध्यक्ष नितिन बंग, सुभाष कोटे, सचिव राजेंद्र डिंडोदिया सहित कई व्यापारी उपस्थित थे। भारतीय जनता पार्टी व्यापारी संघ के अध्यक्ष हर्ष कुमार ट्रेलर ने कहा कि संजय राउत, हम सार्वजनिक रूप से इस बात का विरोध कर रहे हैं कि संजय राउत ने व्यापारियों के प्रति अपना अनादर व्यक्त किया है और संजय राउत को माफी मांगनी चाहिए और हम संजय राउत के खिलाफ कानूनी कार्यवाही करेंगे। पक्षाचे खासदार संजय राउत साहेब यांनी काल समस्त महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांबद्दल चुकीचे उद्गार काढले। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे त्यांचा निषेध करतो। व्यापारी हा भेसळ करतो या शब्दाबद्दल जे बोलले, व्यापारी चुकीचं काम खोटं बोलतो, व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलतो, हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे यामुळे समस्त महाराष्ट्रातील व्यापारी हा दुखावलेला आहे। खासदार संजय राउत हे भारतीय संसद सदस्य आहेत, त्यांना असे वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही। आम्ही समस्त व्यापारी समाजातर्फे, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या सर्व व्यापारी समाजातर्फे आम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे की त्यांच्यावर या वक्तव्याबद्दल कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांनी माफी मागावी, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे केलेली आहे। काल खासदार संजय राउत यांनी व्यापारी वर्गाबद्दल जे काही बेताल वक्तव्य केलं, व्यापारी हा नेहमी खोटं बोलतो, व्यापारी आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो, या पद्धतीचं जे काही वक्तव्य केलं, या वक्तव्याचा धुळे व्यापारी महासंघातर्फे धुळे शहरातील समस्त व्यापाऱ्यांतर्फे मी निषेध व्यक्त करतो। या देशाच्या पायाभूत सुविधांसाठी, या देशाच्या एकूण राजकारणाच्या, एकूण सगळ्या लोकप्रतिनिधींच्या निधीसाठी जो काही पैसा उपलब्ध होतो तो कर रूपाने उपलब्ध होतो आणि हे कर गोळा करून शासनाला देण्याचं काम विनामूल्य व्यापारी वर्षानुवर्षे करत असताना व्यापाऱ्यांना या पद्धतीचं बेताल वक्तव्य करणं, एक जबाबदार पदाधिकारी, एक जबाबदार पक्षाच्या पदाधिकारीने ह्या पद्धतीने व्यापाऱ्यांच्या भावना दुखावणं हे कोणत्याही व्यापाऱ्याला पसंत पडलेलं नाही, योग्य वाटलेलं नाही। त्यामुळे आम्ही खासदार संजय राउत यांचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या समस्त व्यापाऱ्यांतर्फे आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करतो की त्यांनी या बेताल वक्तव्याबद्दल आपला खुलासा व्यक्त करावा, अन्यथा आमच्या शीर्षक संघटना जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे कायदेशीर लढाई किंवा जो काही निर्णय असेल तो व्यापारी महासंघातर्फे केला जाईल। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। बात होगी डोंबिवली की, जहां विधानसभा के महाविकास अघाड़ी और शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के उम्मीदवार दीपेश पुंडलिक मात्रे के चुनाव कार्यालय का उद्घाटन पूर्व महापौर पुंडलिक मात्रे ने किया। इस मौके पर तात्या मानी, मृणाल यगेश्वर, वैडाली राणे दरेकर सहित कई पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। आप भी देखिए पूरी रिपोर्ट विस्तार से। 143 डोंबिवली विधानसभा के लिए महाविकास अघाड़ी और शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी के उम्मीदवार दीपेश पुंडलिक महात्रे के चुनाव कार्यालय का उद्घाटन पूर्व महापौर पुंडलिक महात्रे द्वारा किया गया। इस अवसर पर उपजिला प्रमुख तात्या माने, मृणाल यगेश्वर, जिला संपर्क संगठिका वैशाली राणे दरेकर, राजू शिंदे, प्रकाश वाणी, कल्पना किरतकर, प्रकाश शामराव तेलगोटे, अभिजीत सावंत, मंगला सुले, सिटी एसोसिएशन और महाविकास अघाड़ी के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। जी महापौर माननीय पुंडलिक जी म्हात्रे साहेब, आमचे संपर्क प्रमुख वाणी साहेब, तात्यासाहेब माने, सरकडे साहेब, आमचे सर्व शहर प्रमुख, आमचे उपशहर प्रमुख, सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आमच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आणि
डोंबिवली शहरामध्ये जे परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आपलं सर्व कार्य करून आज डोंबिवली शहरामध्ये जे 15 वर्षामध्ये ज्या परिस्थितीला डोंबिवलीकरांना तोंड द्यावं लागलं आहे, ती परिस्थिती दूर करण्यासाठी आज डोंबिवलीचे सर्व पदाधिकारी सज्ज झालेत आणि चांगल्या प्रमाणात डोंबिवलीमध्ये काम सुरू आहे. लोकांची सेवा करण्याचा आमचा विचार आहे. पुढच्या काळामधला आमच्या सर्वांचा विचार लोकांची सेवा करण्याचा आहे आणि लोक सेवा करण्याची संधी देतील असे अपेक्षा आम्हाला सर्वांना आहे. काय लोक व्हिडिओ क्लिप व्हायरल करताय, आरोप करताय सोशल मीडियावर? नाही, आरोप प्रत्यारोप इलेक्शनमध्ये होत असतात, पण या प्रत्यारोपांना उत्तर देण्यापेक्षा आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. डोर टू डोर प्रचार आमचा सुरू आहे. लोकांना डोंबिवलीमध्ये परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तन घडेल येत्या 23 तारखेला अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. धन्यवाद. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। चर्चा होगी कल्याण की, जहां निर्दलीय उम्मीदवार वरुण पाटिल ने सार्वजनिक रूप से महायुति उम्मीदवार विश्वनाथ भोईर को समर्थन दिया है। क्या है पूरा मामला, आप भी देखिए विस्तार से। विधानसभा चुनाव के मतदान में कुछ ही दिन बचे हैं। कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र में एक और बड़ा राजनीतिक हलचल हुई है। कल्याण पश्चिम में शिवसेना, भाजपा, एनसीआर, आरपीआई के महागठबंधन उम्मीदवार विश्वनाथ भोईर के खिलाफ भाजपा शहर अध्यक्ष वरुण पाटिल का विद्रोह आखिरकार शांत हो गया है। भाजपा के पूर्व मंत्री कपिल पाटिल ने महायुति उम्मीदवार विश्वनाथ भोईर के चुनाव केंद्रीय कार्यालय में एक प्रेस कॉन्फ्रेंस की और आश्वासन दिया कि वरुण पाटिल महायुति उम्मीदवार विश्वनाथ भोईर को चुनने के लिए ईमानदारी से काम करेंगे। राज्याचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांना पूर्ण वस्तुस्थिती ह्या कल्याण पश्चिम विधानसभेची सांगितली। त्यांनी सगळी परिस्थिती ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की वरुण पाटील जरी सक्षम कॅन्डिडेट आहेत तरीही शेवटी युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे गेलेली आहे। युती धर्म पाळला पाहिजे। वरुण पाटील संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी युती धर्माचं पालन करावं अशा प्रकारचा आदेश सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनीही वरुण पाटलांना वर्षा बंगल्यावर भेटायला बोलवलं। तिथे त्यांचीही चर्चा झाली। ती चर्चा काय झाली मला माहीत नाही, ते चर्चेत मी नव्हतो। तो दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्यानंतर ह्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं हे गरजेचं आहे। त्याच्यामुळे जितक्या लोकांची नाराजी काढता येईल आणि सामोपचाराने कामाला लागता येईल तो प्रयत्न महायुतीच्या घटक पक्षाचे सगळेच नेते करत असतात आणि त्याप्रमाणे दोन्ही नेत्यांच्या शब्दाला मान देऊन वरुण पाटील यांनी वेळेत आपला फॉर्म माघार घेतला नसला तरीही महायुतीच्या उमेदवाराच्या सोबत राहण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यांच्यावरती झालेल्या निलंबनाच्या कारवाईबाबत विचार केला? निश्चितपणाने सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला शाश्वत केलेलं आहे की निलंबनाची कारवाई ही निश्चितपणाने स्थगित होईल। अशी चर्चा आहे की त्यांच्या बंडखोरीला तुमचं पाठबळ होतं। अरे या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी बंडखोरी केली त्याला माझंच नाव जोडतात। त्याला आता तुम्हाला काय वाटते हे महत्त्वाचं नाही ना, खरं काय हे महत्त्वाचं आहे। चर्चा तर अशी होतच राहते ना। चर्चा मग आता तुम्ही कोणाशी जोडणार? कल्याणपूर्वला कोणाशी जोडणार? नवी मुंबईला कोणाशी जोडणार? काय चर्चा आहे सांगा? पालघरचं कोणाशी जोडणार? राजकारणामध्ये कोणाला तुम्ही कोणाशी जोडू शकत नाही। आज उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो, अजितदादांच्या समोर कोण उभा आहे? त्यांचा सक्का पुतण्या उभा आहे, बरोबर? मग कोणी चढवलं? अजितदादांनी चढवलं ते ना, धर्मराव बाबा आत्राम। त्यांची मुलगी वडिलांसमोर उभी आहे ना उभी। राजकारणामध्ये ज्या माणसाला महत्त्वाकांक्षा निर्माण होते त्या माणसाला कोणाच्या चढवण्याची गरज नाही आणि कोणाच्या पाठबळाची गरज नसते। तो आपला स्वतःच्या मर्जीने स्वतःची भूमिका ही व्यक्त करत असतो, स्वतःचा मार्ग शोधत असतो। त्यामुळे ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही। युती धर्म कल्याण पश्चिमेला पाळतो, कल्याण पूर्वेला पाळलेलं दिसत नाही। आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि इथल्या लोकल नेतृत्वाला आम्ही सूचना केलेल्या आहेत। आम्ही सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे कल्याण पश्चिममध्ये आम्ही युती धर्म पाळतो तसाच युती धर्म कल्याण पूर्वेमध्येही पाळला गेला पाहिजे अशा प्रकारच्या आम्ही सूचना केलेल्या। निश्चितपणाने
सन्माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर उचित निर्णय करतील. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। ले चलेंगे आपको पुणे, जहां भारत चुनाव आयोग के निर्देशानुसार चुनाव में मतदान बढ़ाने के लिए मतदार जन जागृति कार्यक्रम स्वीप का शुभारंभ किया गया। वहीं इस कार्यक्रम को पुणे के मशहूर प्रांगण शनिवार वाड़ा में आयोजित किया गया। आप भी देखिए ये पूरी रिपोर्ट विस्तार से। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव 20 नवंबर को हो रहे हैं। भारत चुनाव आयोग के निर्देशानुसार इस चुनाव में मतदान बढ़ाने के लिए मतदार जन जागृति कार्यक्रम स्वीप का शुभारंभ पुणे के मशहूर शनिवार वाड़ा प्रांगण में हुआ। इस कार्यक्रम को विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, जिलाधिकारी तथा जिला चुनाव अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह आदि उपस्थित थे। इस समय विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार ने उपस्थितों को मतदान करने की शपथ दिलाई। ये मतदान जन जागृति कार्यक्रम 19 नवंबर तक चलने वाला है। पुणे से सी न्यूज संवाददाता विपुल साठे की रिपोर्ट। फिलहाल महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए आप जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।